दत्तगुरु. जय दत्तगुरु. नाव सांगा मॅडम तुमचं. संगीता राजू बांगर. कुठून आलात? इगतपुरीवरून अडसरे गाव आहे. काय त्रास होता मॅडम तुम्हाला? मला आहे ना हात आणि मानेचा त्रास व्हायचा. तर किती दिवसापासून त्रास? 5-6 वर्षापासून त्रास होता. मग दवाखाने भरपूर केले? हो, भरपूर दवाखाने केले. मग किती रिझल्ट मिळाला बाहेर दवाखान्यामध्ये? बाहेर दवाखान्यात कमी रिझल्ट भेटला आणि इथे आल्यापासून आता माझ्याकडे किती ट्रीटमेंट आहे तुमची? दुसरी वेळ आहे माझी. किती रिझल्ट भेटला माझे? 90% जवळजवळ रिझल्ट भेटला मला. 90% बरोबर. हो. तर आजी तुमच्या कोण आहे? आजी माझी आई आहे. त्यांना काय त्रास होता? हो ते सांग. बोल नाही तू. नाही तू फक्त बोल ना. कंबर, गुडघे. काय दुखत आजी तुमचं? गुडघे दुखतात. मागच्या वेळेला काय ट्रीटमेंट केली? मागच्या वेळेस कशी ट्रीटमेंट केली? हाताचे हाताची खवट. हा, दोन्ही. वरती व्हायला दुखायचं. हा हा आता होतो का वरती व्यवस्थित? होतोय किती बरं थोडा. वाटलं? थोडा बरं वाटलं. बरं वाटलं. हा. आता कशाची घेतली मग? आता ही कमराची न गुडघ्याची. कमराची गुडघ्याची घेतली. किती बरं वाटलं आता? थोडं बरं किती वाटलं म्हटलं? अजून नाही काय एवढं, पण वाटलंय बा थोडंफार हलकं झालंय अंग. झालंय ना? हा. ओके, आईला सांगते ना. तुम्हाला काय वाटतं बोला? तुम्हाला कसं वाटलं ताई? नाव सांगा तुमचं. मोहिनी तुकाराम जागले. ओके. कुठून आलात? इगतपुरी मध्ये गंभीरवाडी. तुम्हाला काय त्रास होता? मला हातांचा त्रास होता. मग येत होत्या हातांना. हात किती वेळ? दुसऱ्यांदा आलं मी. तुम्हाला किती बरं वाटलं? मला 90% बरं वाटले. म्हणजे मुठच वळायला लागली माझ्या हाताची. अशी मूठ वळत नव्हती? नव्हती, आता वळायला लागली लगेच. पहिल्यांदाच वळायला लागली. म्हणजे आज दुसरी स्टेटमेंट आहे आता असं. हो, पहिल्या सिटिंग मध्ये 90%. 90% वाटलं. हो. ठीक आहे. बोला ताई, आजींच्या विषयी सांगा. त्याला बोलता येईल ना? आजींना ना हात दुखत होता अगोदर. तर मग आता हात वरती खाली असं होतं. अगोदर काहीच होत नव्हतं आजींना. आणि आता कमरेपासून खाली पायाचं. हो, पण मग बराचसा फरक पडला. हो. आपण सिटिंग घेतली. जवळजवळ आजींना 70% फरक पडला पहिल्या याच्यात. आणि आता ही दुसरी वेळ आहे. मग आता कमरेचं आणि गुडघ्यांचं हे केले. मग तिसऱ्या वेळेस आल्यावर त्याचा काय रिझल्ट असेल तो कळेल. हो, आता थोडस कमी पडलेले. हो, बरोबर. थँक्यू. पेंडली दुसरा सोंडी वाहनाचा प्रश्न. थँक्यू.